प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सचिन भाऊ चव्हाण प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस अनुरागजी शिंदे यांनाही मी विनंती करतो की आपण मंचावर यावं. रविकांत राठोड साहेब यांनाही विनंती आहे की यांनी मंचावर यावं. मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुराग भैया शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेटे उपस्थित आहेत. शिवसंग्राम पक्षाचे सर्व मी फिरोज भाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या ठिकाणी स्वागत करावं. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये यांचं स्वागत करूया. अभिजित साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी हा स्वागत करावं. यानंतर दिलीप बनकर साहेब अधिकृत उमेदवार नीता खरं म्हणजे या सातारा देवळे नगरीत सतीश भाऊंना मी सांगू इच्छितो का या ठिकाणी ज्यापासून सातारा आणि देवळी हा भाग महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला त्या काळापासून या ठिकाणी लोकांची तोंड बघून अनाप शनाप टॅक्स लावण्यात आली. या ठिकाणी एक मोठा मुद्दा असा आहे का सर्व भागातील लोक इतके त्रस्त आहे का गुंठेवारीचा मुद्दा भाऊ आपण जे आपल्या पक्षाने निर्णय घेतला. खरं म्हणजे अजितदादा पवार आपले नेते सर्वांचे महाराष्ट्राचे नेते आणि अजितदादांनी जो गुंठेवारीचे आज आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने लागलेले बॅनर बघितले इतका परिसरात सर्व जनतेला आनंद झाला का याची दखल अजितदादांनी घेतली. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जी दखल अजितदादांनी घेतली त्याचा निर्णय अजितदादाच करू शकतात. बरेच लोक आले गेले कोणत्या पक्षाचे असतील मला कोणत्या पक्षाचं नावही घ्यायचं नाही कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचंही नाव घ्यायचं नाही पण किती मंत्री आपल्या जिल्ह्याला असतील आत्तापर्यंत एकानेही सातारा देवळे गुंठेवारीचा प्रश्न किंवा मुद्दा उपस्थित केला नाही किंवा सोडवला नाही. मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण प्रभाग क्रमांक 26 मध्ये 4ही उमेदवार राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून निवडून द्या. या ठिकाणी या भागातले जितके प्रश्न असतील गुंठेवारीचा मुद्दा असेल पाण्याचा प्रश्न असेल राजनगर बंबाटनगर जो तिकडचा मुकुंदनगर हा भाग भाऊ आमच्याकडे नवीन आला त्या भागात मी जाऊन चक्कर मारली. आता प्रचार फेऱ्या केल्या तिथल्या मागच्या नगरसेवकांनी मला वाटतं काहीतरी लोकांकडून 5-5 हजार रुपये वसूल करून ड्रेनेज लाईन केलं. अरे इतका मोठा महानगरपालिकेचा भाग आहे जनतेकडून 5,000 रुपये वसूल करण्याची काय गरज आहे. त्या ठिकाणी रस्त्याचा इतका खतरनाक प्रॉब्लेम आहे काय 4 व्हीलर गाडी जाऊ शकत नाही अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. परिसरामध्ये पाण्याचा इतका मोठा मुद्दा आहे. महानगरपालिकेचे टँकर लोकांचे तोंड बघून जे गुलामी करतात काही पक्षाची त्यांना पाण्याचे टँकर दिले जातात बाकी सर्वसामान्य लोकांना पाण्याचे टँकर मिळत नाही. भाऊ इथली गुंडगिरी दडपशाही हे जे काही तोंड बघून करणारी जी लोक आहेत ज्या लोकांना परिसरामध्ये बोलायचा अधिकार नाही त्यांना कोंबून ठेवलं जातं आणि उमेदवार म्हणतात का आम्ही पैसे देऊन निवडून आलो. काय फुकट तुम्ही काम एखाद्या व्यक्तीचं काम असेल जर तो काम घेऊन जर नगरसेवकाकडे गेला असेल तर तिथं सांगलं जातं त्यांना सांगितलं जातं का तू फुकट मतदान नाही केलं पैसे घेतले. अशा लोकांना खरं म्हणजे धडा शिकवण्याची वेळ आज आपल्या समोर आलेली आहे. मी आपल्या सर्वांना वचन देतो तुम्ही साथ द्या. या सर्वांना 4 मुंडे चित करण्याची ताकद माझ्याकडे आहे. आता जे लोक म्हणतात पैसे देऊन मतदान करतात हे करतात ते करतात काय खाऊ घालतात बोकडे खाऊ घालतात काय करतात ते मला माहीत नाही पण मी भाऊ एक या ठिकाणी तुमच्या समोर सर्वांना सांगेल का कोणीही त्यांच्या पैशाला हात लावू नका आणि त्यांना आपल्या वस्तीत सुद्धा येऊ देऊ नका. जे तुम्हाला लागलं ते मी घरपोच देईन.
म्हणजे आचारसंहितेचं काही दुसरं कारण नाही. घरपोच देईल म्हणजे आपलं पॉम्पलेट बॅलेट जे पोलिंग शीट ते सर्व काही घरी मिळेल. पण यांच्या कोणत्याही याला तुम्ही हात लावू नका. यांना त्यांची जागा दाखवा. त्या छत्रपती नगरला आलोक नगरला म्हणे पुढच्या वर्षी 5 वर्षात म्हणे नळाचा पाणी खळखळ होईल. मी तिथं प्रचाराला गेलो छत्रपती नगरच्या आलोक नगरच्या भागात. लोकांनी सांगितलं पाणी तर काही खळखळ होत नाही, पण या ठिकाणी ड्रेनेज वरून खळखळ होऊ लागलं म्हणे. त्याची समस्या यांना जाणीव नाही. या ठिकाणी ह्या भागात जे जे विकासाची कामं आहेत ते सर्व आम्ही करून देऊ. महत्वाचा मुद्दा गुंठेवारीचा, दुसरा मुद्दा पाण्याचा. ज्या ठिकाणी रोड रस्ते नाही ते रोड रस्ते करू. भाऊ मी ग्रामपंचायतला माझा इथपर्यंत भाग होता सूर्यलॉनचा. ह्या जिथं सभा आहे हा भाग माझ्यात होता. इथून ते सातारापर्यंत सर्वात जास्त या ठिकाणी मतदार माझ्या साताऱ्यामधले. आणि लोक म्हणतात का हे साताऱ्यावाल्यांचा आपण त्यांची जागा दाखवू. बाकी ठीक आहे, मला कोणत्या भागाशी कोणत्या याच्यासोबत तुलना करायची नाही. पण मी ज्या भागात सरपंच होतो काही लोकांनी तिकडे येऊन सांगितलं का या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी इथले ओपन स्पेस बिल्डरच्या घशात घातले. आज मी सांगतो छातीत ठोकपणे छत्रपती नगरला 2 एकरचा ओपन स्पेस जो होता तो मी बिल्डराच्या घशातून वापस काढला. तिथं ग्रामपंचायतच्या वतीने कंपाऊंड केलं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल नाव दिलं. ते नाव आज डीपीच्या नकाशात आहे. ज्या ठिकाणी भाऊ एकच यांना मुद्दा, दुसरा मुद्दाच नाही माझ्याविषयी. तुम्ही म्हणा विकासाचा मुद्दा असेल तर बोलून टाका समोर. काही जातीवादाचा मुद्दा असेल, मंदिराचा मुद्दा असेल तर एखादा हिंदू व्यक्ती असेल जो माझ्या मागे पेट्रोलची कॅन घेऊन फिरतो आणि सांगतो निवडणूक आली का हा मुसलमान आहे, तशा व्यक्तीला माझा ओपन चॅलेंज आहे. पूर्ण चॅनलवाले बोलवा, तू या भागात किती मंदिरं बांधली, मी किती मंदिरं बांधले याचा हिशोब मी टाकेल. त्याचा हिशोब माझ्याकडे. स्वामी समर्थ केंद्र असेल, बुद्ध विहार असेल, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा असेल, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा असेल, खंडोबा मंदिराचा विकास असेल, खंडोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा काम असेल. माझी मिसेस सुद्धा या भागाने या मतदारांनी निवडून दिली होती, जिल्हा परिषद अध्यक्ष झाली होती. आपण त्यावेळेस महत्वाची भूमिका घेतली होती. राज ठाकरे साहेबाला आपण काय विनंती केली, काय केलं, मधून केलं का वरून केलं ते मला माहित नाही, पण आपण ते सगळं जमून आणलं, घडून आणलं आणि आम्हाला संधी दिला. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो का बरेच लोकांनी सांगितलं का आपण फक्त सतीश भाऊ सोबत राहा, सतीश भाऊच तुम्हाला न्याय देतील. बऱ्याच वर्षापासून आम्ही इकडे तिकडे भटकत फिरलो, भाऊ कोणी दखल घेतली नाही. पण लोकांनी खरं आम्ही सर्वे लावला. मी सातारामध्ये इलेक्शन निवडणूक लढण्याच्या अगोदर सर्वे लावला आणि त्या सर्वेत लोकांनी सांगितलं फक्त आणि फक्त सतीश भाऊ ज्या पार्टीत असतील तुम्ही त्या पक्षाची उमेदवारी घ्या, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. मी सतीश भाऊला फोन केला, अभिजित भैयाला फोन केला. अभिजित भैया म्हणे का सतीश भाऊ रात्री येणार आहे, तुम्ही येऊन जा. सतीश भाऊला विचारलं तर म्हणे उमेदवारी घेऊन जाय, बी फॉर्म घेऊन जाय, तुला कोणाला द्यायचे, कोण उभं करायचे ते सर्व काही कर. तर मी त्यांना अभिजित भैयाला सांगितलं की मी असं करत नाही, फक्त माझी उमेदवारी तुम्ही द्या, बाकी पक्षाचे जे उमेदवार असतील तुम्ही त्यांना द्या. त्या विश्वासावर मी तुम्हाला आज सांगतो का सातारा परिसरामध्ये जर सतीश भाऊ सारखे आमदार असले तर आपल्या भागात खरं म्हणजे कोणी आमदार असू द्या, मंत्री असू द्या, पण त्यांना त्यांच्या गाड्याच्या काचच खाली होत नाही. भाऊ एकही काच खाली करत नाही आणि लोकांची समस्या ऐकून घेत नाही. निवडणूक आली का फक्त साहेबांनी बोलवलं तुझं काम होऊन जाईल. आता आमदारकीची निवडणूक झाली त्यावेळेसही असं सांगण्यात आलं. किती लोक तिथं गेले, काय काय घेतलं, पैसे घेतले, कोणी काय घेतलं असेल, अशा कित्येक लोकांना त्यांनी ते पॅकेज दिले. आणि आता निवडणुकीला त्यांनी सांगितलं की मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला उमेदवारी द्या. तर त्याला सांगितलं तू पैसे घेऊन काम केलं, चल उमेदवारी नाही. तिसऱ्या नवीन घेतलेल्या काहीतरी उमेदवारांना काय पैशाचं सेटअप घेतलं असेल त्यांना उमेदवारी दिल्या. या ठिकाणी या भागात बी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, असे लोकांचे हाल होते तिकीट नाही मिळाले म्हणून. कोणाला झोपाने आल्या, कोणाला ताप आले, कोणाला काय झालं, काय फरक पडत नाही. मी अशा लोकांना आव्हान करेन का यांचा साथ सोडा आणि राष्ट्रवादी अजितदादांसोबत सतीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण राष्ट्रवादीत प्रवेश करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हे सगळं इथे आपल्याला छत्रपती संभाजीनगरामध्ये
माननीय नामदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सतीशजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली अनुभवायला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांच्या श्वासामध्ये विकासाचा ध्यास आहे त्या सगळ्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. औरंगाबाद, जुना औरंगाबाद, आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक 26 येथे कार्यालयाचं उद्घाटन व प्रचारसभा होती. या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या भगिनी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आत्ता ज्यांच्या भावना ज्यांनी व्यक्त केल्या अशा ज्योतिताई मेटे, आमचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव बनकर, शहराचे एकदम युवा नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, आमचे VJNTचे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड, युवकचे अध्यक्ष अनुराग शिंदे, महेश उबाळे, ज्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल झालं आहे. या भागाचे सातारा देवळाचे माजी सरपंच, आमचे मित्र फिरोज पटेल, इतर उमेदवार, आमच्या भगिनी नीता गायकवाड, विठ्ठल राजाराम काळे, फिरोज पटेल आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे मनापासून मी अभिनंदनही करतो, कौतुकही करतो. मला फक्त प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला बोलवलं होतं, तर एवढे मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी एवढी गर्दी जमली, याचा अर्थ असा ही प्रचाराची सभा नाही, ही फिरोज पटेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या विजयाची सभा आहे. बरोबर आहे का? कशासाठी मत दिलं पाहिजे फिरोज पटेलला? खूप जण मला विचारतात. सातारा देवळाचा विकास झाला, आमचे सहकारी औरंगाबाद या जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट साहेबांचंच मतदारसंघ ना. मला वाटलं होतं इलेक्शन घ्यायची पाळी येणार नाही, त्यांच्या विरोधात आम्हाला उमेदवार मिळणार नाही, कुठल्याही पक्षाचा उमेदवार, एवढा प्रचंड विकास त्यांनी केलेला असं वाटलं होतं आम्हाला. आज फिरोज पटेलांचं ऐकलं, मी सुद्धा थोडंफार फिरतो या भागात, म्हणजे शहरात आल्याचं भाग्य आमच्या भगिनीला लाभलंच नाही. काही गावाकडे आपल्या भगिनी चांगल्या राहतात. आईबाप जेव्हा त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली मुलगी दिली, म्हणजे त्यांना असं वाटतं की तिथं मुलांना खेळायला चांगलं गार्डन असेल, 24 तास पाणी असेल, ड्रेनेजची सुविधा असेल, आणि ते जेव्हा ती मुलगी इथं येते, नवरा कुठेतरी कामाला असतो, आपलं गावच बरं, रोज पाणी तरी मिळत होतं. किती दिवसाला पाणी येतं सांगा बरं? तुमच्याकडे पाणीच येत नाही, मग कसं मतदान केलं? मग ते सगळे तर सांगतायत पाणीचा प्रश्न सुटला म्हणून. अहो 4 इलेक्शन काढले ताई यांनी पाण्यावर. 2007ला मी स्वतः तेव्हाच्या आमच्या भगिनी विजय राहतकर यांना घेऊन शरद पवार साहेबांकडे गेलो होतो. तुम्हाला सांगतो 280 कोटी केंद्र सरकार हिस्सा तेव्हा त्यांनी दिला. या करोनाच्या काळात आत्ताचे भाजपचे खासदार आमच्या भागवत कराड साहेबांना घेऊन अजितदादाकडे गेलो होतो. करोनामध्ये एवढी बंदी असताना दादानी पैसे दिले. आज कंडिशन अशी आहे, म्हणजे 1000 कोटी व्याज सगळं ते आमचेच झाले. म्हणजे आज थेंबभर पाणी आपण देऊ शकत नाही. हे तुमची ग्रामपंचायतच चांगली होती का नाही? महापालिकेत येऊन चूक केली की नाही तुम्ही? मग याची शिक्षा कोणाला दिली पाहिजे? आता कोणाला दिली पाहिजे? मला वाटत नाही ही गर्दी जमा केलेली फिरोज पटेल हे स्वतःहून आलेले, त्यांना काहीतरी अपेक्षा आपल्याकडून आहेत. आणि निश्चितच मी तुम्हाला खात्री देतो, ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख मी डिटेल सांगत नाही, कारण अजून वेळ 15 दिवस, विरोधकांनाही कळायला पाहिजे काय काय त्यांनी चुका करून ठेवल्यात मागे, कुणाला पैसे दिले, कुणाला पाकिटे दिले, कसे निवडून आले. जे म्हणतात सातारा देवळाई आमचा बालेकिल्ला आहे, त्यांचा बालेकिल्ला आता उद्ध्वस्त झाल्यापासून राहणार नाही, हे सगळं तुम्हाला देतो. टॅक्स लावला म्हणून सांगितलं. आधी टॅक्स किती होता फिरोज पटेल? मी इकडे बसा फिरोज त्याच्या बाजूला नॉर्मल टॅक्स. आता किती टॅक्स झाला? आता गुंठेवारीला 4 पटीनं. मी तुम्हाला खात्री देतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी टॅक्स या सातारा देवळात. 5000 रुपये ड्रेनेज मध्ये हात घालणारे म्हणजे बापीच माणसं असतात. ज्यांनी ड्रेनेज पण सोडलं तर पिण्याचं पाणी तुम्हाला केव्हा देणार? अहो ते ड्रेनेजला कसं काय खराब होतो? ड्रेनेज कसं काय? पाणीच नाही तर ड्रेनेज कसं चालतं सांगा बरं?
म्हणजे ग्रामीण भागात ताई सरकार असा क्रायटेरिया लावतं की 125 लिटर प्रति माणशी पाणी असलं तरच ड्रेनेज लाईन मंजूर करू. 125 लिटर मिळतं का प्रति लाईन तुम्हाला? आणि मग टॅक्स भरायचा नाही आजपासून, जोपर्यंत ड्रेनेज आणि पाणी मिळते तोपर्यंत टॅक्सच भरायचा नाही. आम्ही पहिल्या महापालिकेच्या निवडणूक मी तुम्हाला सांगतो, जे आम्हाला हिणवत होते, राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत, राष्ट्रवादीची ताकद नाही, आता ही ताकद आम्हाला दाखवून दिली पाहिजे. आज घाम फुटला त्यांना. मी सकाळपासून 4 प्रभागात जाऊन आलो, सगळीकडे असेच प्रतिसाद आहे. हे कशामुळे? आमच्या प्रेमपोटी नाही, त्यांच्यावरचा विश्वास उडाला. आता प्रत्येक निवडणुकीला भाषण करायचं. काय तुमचे जुने MIMचे मित्र कोण? खासदार इम्तियाज जलील साहेब. म्हणजे इम्तियाज जलील साहेबांनी शिरसाट सावे साहेबांवर बोलायचं आणि ह्या दोघांनी त्यांच्या विरोधात बोलायचं. ठरूनच बोलतात असं वाटायला लागलं मला आता. तर त्यांना ठोकल्याशिवाय ह्यांना मतं मिळते, ह्यांना ठोकल्याशिवाय त्यांना मतं मिळत. आता औरंगाबादची जनता याला कंटाळली. आता असं लोकांना विकास पाहिजे. विकास पाहिजे म्हणजे कसा विकास पाहिजे? विकास दिसला पण पाहिजे. विकासाच्या गप्पा मारून चालणार नाही. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, ड्रेनेजच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, मुलांना खेळायला हक्कासाठी भांडले, त्या समाजाला शेवटी आरक्षण मिळालं. त्याच्यामध्ये अजितदादाचा सिंहाचा वाटा होता. आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो, ज्या छत्रपती क्रीडा संकुलाची जागा यांनी राखून ठेवली, अति भव्य तिथं क्रीडांगण केलं जाईल, हा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, मी नंतर सांगेन. पैशाचे वाटप काय म्हणजे गुंडगिरी करतात. कोण गुंडगिरी करतो? फिरोज पटेल. तुमच्यावर हिंदमध्ये कोणाची गुंडगिरी करायची? हां, जे कोण गुंडगिरी करतील त्यांचे हात कलम करून टाकू आपण. तुम्ही काळजी करू नका, त्याच्या बरोबर करू आपण कार्यक्रम. मी नुसतं छत्रपती नगर नाही, छत्रपती नगरामध्ये छत्रपती पण दिसला पाहिजे. पाटील नुसतं बोलून काय उपयोग नाही. फिरोज पटेल म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांबरोबर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राज्य केलं, रयतेचं राज्य ज्याला आपण म्हणतो, ते राज्य आपल्याला या सातारा देवळात आता आणायचं. तुम्ही पण म्हणले आता पार्टी, मला आता बोलले फिरोज पटेल, मला सुद्धा नवल वाटलं. माझ्या विरुद्ध पण फिरले होते, आमदार केलं ते. पण शेवटी काय झालं? पश्चाताप झाला की नाही? म्हणजे योग्य पार्टी त्यांना कळाली ना. मग आधीच आले असते, इथले आमदार पण झाले असते. तुम्ही 5 वर्ष वाया घालवले तुम्ही. फार वेळ तुमचा घेत नाही. तुम्हाला सांगतो, अजितदादाचा शब्द म्हणजे पक्का आहे. शब्दाला पक्का असणारा एकमेव राजकारणी या महाराष्ट्रात म्हणजे अजितदादा. बीडला त्यांनी शब्द दिला. बीडच्या जनतेने उमेदवार बघितला नाही, काही बघितला नाही, घड्याळावर शिक्का मारला. आज तुम्हाला सांगतो, बीडकरांना जाऊन विचारा तुम्ही किती विश्वासाने त्याने अजितदादांमध्ये. मी पण तुम्हाला खात्री देतो, अजितदादांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून बारामतीसारखं नाही सातारा देवळा येईल केलं तर माझं नाव दुसरं. पाणी पाणी तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला सांगतो पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. माझ्यासोबत ताई, मी आमदार आहे, माझ्या घरात 20 दिवसातून 15 मिनिटं पाणी येतं. आता आमची बायको म्हणते तुम्ही आमदार झाले तरी पाणी येत नाही, तर बाकीच्यांचं काय होत असेल? तर एवढी वाईट परिस्थिती. आता ह्यांच्या घरी टँकर जातात, आपल्या डोळ्यासमोरून त्यांच्या घरी टँकर जातात आणि तुम्ही बघत बसता. सगळं टँकर अडवून टाका. आता गरीबाच्या घरात पहिल्यांदा टँकर गेला पाहिजे. सगळ्या गरीबाच्या घरात पहिल्यांदा टँकर गेला पाहिजे. आणि जिल्हा परिषदेला यांनी चांगलं काम केलं, परंतु महानगरपालिकेत सुद्धा मी सांगतो, फिरोज पटेल म्हणजे पक्षाच्या वतीने मी आदेश देतो, तुम्ही निवडूनच आले तो चौघं, तुम्ही काळजी करू नका. गरीबाच्या घरात टँकर गेल्याशिवाय फिरोज पटेलाच्या घरात टँकर जाणार नाही. मान्य आहे का तुम्हाला? म्हणजे नुसतं आज मान्य करा, नंतर आमच्या पाटलाला फटके मारायला पाठवू तुम्हाला. गमतीचा भाग सोडा. तर मी तुम्हाला खरोखर वचन देतो, बारामतीसारखा विकास या सातारा देवळाई परिसराचा करू. निश्चितच अजितदादांना पण एकदा घेऊन मी येतो, तर या ठिकाणी त्यांच्या तोंडून पण तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि या सातारा दिवाळीमध्ये रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की काहीतरी मी बोर्ड वाचला, आमदार रोड केला. म्हणजे काय आमदार रोड म्हणजे काय? मला वाटलं चांगलं टकटकीत असेल, माझी गाडी समोरून बैलगाडी तर गाडीच पास होईल आणि त्याला आमदार रोड म्हणतात. आता तुम्हाला सांगतो, सातारा देवळावासियांनो, इथं तर हा ट्रेलर दाखवतो आपण, विधानसभेला पूर्ण पिक्चर दाखवून टाकू त्यांना आपण. काय फिरोज पटेल तेव्हा आमच्याबरोबर हा म्हणजे झालं.
गमतीचा भाग सोडा, फार मी तुमचा वेळ घेत नाही. मोठ्या संख्येने खरोखर मला आनंद वाटला आणि हे बदल होणारच आहे, तुम्हाला सांगतो. लोक एवढे कंटाळताई प्रत्येक निवडणुकीला हा धर्म यांचा, हा धर्म यांचा, हा धर्म, विकासाचा संबंधच नाही. धर्माच्या नावावर विता वागायचे आणि विकासाला 0 गुण द्यायचे. आमच्या खैरे साहेबांनी सुद्धा 20 वर्ष ते पाण्यावर राज्य केलं राव. 20 वर्ष खासदार होते ना, आता हे नवीन खासदार झाले, ते तर 2 महिन्यात पाणी देतो म्हटले, परवा मला सांगितलं. मी फार तुमचा वेळ न घेता प्रचंड मताने फिरोज पटेल व त्यांच्या सर्व सहकार्यांना, आमच्या नीता गायकवाड, नीता पाटील, विठ्ठल राजाराम काळे या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद सर. या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. मी धन्यवाद भाऊ. आपण तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्याशिवाय शांत बसणार नाही. धन्यवाद भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. APM न्यूज सत्य आणि सकारात्मक.